तोंडरे, सिद्धू 11 कैरे आणि यातील एक संघ आपण जरूर पाहणार आहोत. मॅच ऑन आहे. धन्यवाद सागरभाई. आणि संघाला विनंती असणार आहे कोणत्याही संघाने आता जायचं नाहीये. यानंतरचे सामने लगेचच या सामन्यानंतर चिठ्ठी नशिबाचा खेळ होईल. याच दरम्यान 6 षटकार लगावत तब्बल 25,000चं प्राईज जिंकणारे उमेशजी मेडेकर यांना विनंती करतो यायचंय. माऊली क्रिकेट संघ सर्व खेळाडू रमेशजी पाटील, संजयजी पाटील, किशोरजी पाटील, सचिनजी पाटील, नारायण पाटील, जयेंद्र माळी सर्व खेळाडू तिथे उपस्थित आहेत. यायचं आपलं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने, क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे या मंचावर. नामदेवदादा पवार, अशोकदादा पाटील, बंटीदादा पाटील यांनाही विनंती करतो यायचं मंचावर आपलं स्वागत आहे. बुधाजी पवार साहेब या. कुंडलिकदादा पाटील या, आपलं मंचावर स्वागत. कुंडलिकदादा पवार यायचं आहे. चला मॅच ऑन करा. टीम बेलवली आणि टीम आपण पाहतोय उमरोली. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू. हो, घनघोर युद्ध. अंपायर सिग्नल जरूर आपण इथे पाहतोय. धन्यवाद सागर दादा. चिनू पाटीलने आईवा कॅच घेतला होता, शेवटचा जो फटका मारला होता. यायचंय चिनू पाटील. ओव्हर टू सागर. यस, गोलंदाज पाहतो हर्षलला. नेक्स्ट बॉल. ओ गुड मॉर्निंग. गोलंदाज आपण पाहूया इथे. टीम बेलवली बॅटिंग करतोय आणि एका बाजूला उमरोली एक नामांकित संघ. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. एक चांगली फाईट तुम्हा सर्वांना नक्कीच पाहायला मिळेल. 11:49 मध्यरात्रीनंतर आमदार चषकाची ही स्पर्धा आपण पाहतो. यस, चेक करतो आपण. टेक्निकल टीम आहे. चेक करतो आपण GTC लाईव्ह, SBCC उमरोली, ऑन फील्ड फेअर डिलिव्हरी आणि चेक करतो हाईट फॅक्टर. चर्चा तिथे जरूर होईल. सामना महत्वाचा आहे. पुन्हा एकदा चेक करतो वन्स अगेन. रिलीज ऑफ डिलिव्हरी हर्षलची पाहिली. ओ द विकेटनं समोर आकाश रेडी होते. मॅच दोन्ही संघासाठी महत्वाचे. चांगली लढाई. GTC लाईव्ह निर्णय येईल आणि त्या निर्णयाची आपण वाट पाहूया. टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला. यस अंपायर. व्हाईट बॉल. मॅच ऑन. 12वे खेळाडू बसून घ्या, काय टेन्शन घेऊ नका. महत्वाचे सामने आता माहिती आहे. 6 संघ क्वालिफाय झालेत. आमदार चषक बेलवलीची स्पर्धा आहे. सिद्धू 11 कैरे. यानंतर शेड्यूल प्रमाणे मॅचेस असतील. ओ आक्रमण. फाईन लेगला हुल केलाय आणि इथे आलाय दमदार फटका. चौकार. अरुण शेठ पाटील बेलवलीकर यांनाही विनंती करतो यायचं मंचावर आपलं स्वागत आहे. आणि ही जी समोर पब्लिक आहे त्यांनी कृपया ओव्हर टू कॉम्बो. चला मॅच कडे वळतो. डीप कडे खेळलाय. फिल्डर आहे तिथे भरतजी पाटील आमचे नाना आणि त्यांची फॉर्च्युनर हे थीम सॉन्ग होतं. चला या भरत दादा या. चला नानाने आणली फॉर्च्युनर. काल शुभमनी खऱ्या अर्थाने बघा ते शुभमचं आवडीचं संगीत. भरत दादा या व्यासपीठावर. 2 टू व्हीलर्स, बाईक, सर्वच्या सर्व ट्रॉफ्या त्यांनी आम्हाला इथे पुरस्कृत केलेल्या आहेत. जगदीश पवार आणि विकास चोरगे तुमचंही मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच महागुरु गावचा सामना आहे ना. कदाचित भरत पाटील यांना जवळून पाहायचा असेल. सरपंच आहेत, माजी सरपंच. आणि गावचा सामना असतो ना तो अगदी सीमारेषे जवळ पाहून पाहायला मजा असते. बघा दिनेश पाटील सर आहे तिकडे, सतीश पाटील, बच्चू पवार. स्टेजवर बसण्यास कोणीच तयार नाही. आणि गावचं वेळ आहे महागुरु. गावचा सामना असतो. तिथला संघाचा सपोर्ट, चाहता वर्ग. नेक्स्ट बॉल. हर्षल सज्ज होईल.
राकेशनं आक्रमण केलं ऑन साइडला डीप कडे हात फिल्डर. घरच्या मैदानावर आज बेलवली खेळतोय. या अगोदर भिंगारीला पराभूत केला. आता समोर उमरोली संघ आहे. भरतजी पाटील माजी सरपंच, दमदार व्यक्तिमत्व, बेलवली गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक खूर उन्नंदी व्यक्तिमत्व आणि माणुसकीतून माणूस जोपासणारे व्यक्तिमत्व. चला मॅचकडे वळतोय. धावा फलकावरती 8. नेक्स्ट बॉल हर्षल. ओ खोदून काढला चेंडूला. उमरोलीकडे ती. ओ इथे काय घडले सी लेट सी. धोका होता आणि तो टळलाय. कम्युनिकेशन का महत्वाचं असतं ती गॅप पाहायला मिळाली. तिथे धोका होता. बेलवलीच्या अस्तित्वाची लढाई. जेव्हा महागुरु घरच्या मैदानावर घरचा संघ खेळतो तेव्हा प्रतिष्ठा सर्व पणाला लागते. गावचे सर्व पाठीराखे असतात. भरतजी पाटील हे प्रेम युवा वर्गाचं, सतीश पाटील असतील अनेक आमची मंडळी. बेलवली संघ खेळतोय घरच्या मैदानावर आणि मैदानावर खेळतोय 3 चेंडूमध्ये 6 वर. आकाश पवार आणि एका बाजूला धुरंधर राकेश. 9 धावा फलकावर. ओ हुक करण्याचा प्रयत्न. इथे संधी आणि शोधला. आणखीन एक. इथे पहिला धक्का मिळाला. त्याला सन्मान्य लक्ष्मण दादा मेढेकर बघा क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने इथे एक्वा वॉटर फिल्टर पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. चला लगेच क्षेत्ररक्षण उमरोली क्रिकेट संघ. चला वेल कमी आहे. लगेच क्षेत्ररक्षण रचना सुरेंद्र पवार लोणिवली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आरुष 11 नावानं आज SBCC उमरोली हा संघ खेळतो. बेलवली विरुद्ध उमरोली कर्जत विभागातील हा एक नामांकित संघ घरच्या मैदानात बेलवली. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स विनिंग अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. महागुरु अनिश्चिततेचा खेळ असतो. क्रिकेट इज ऑल अबाउट टॅलेंट, टेक्निक, टेम्परामेंट आणि दोन्ही संघ तेवढे परिपूर्ण संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगला खेळ आहे. 9 धावा. आकाश पवार आहे. तो मैदानावर शांत बसणारा नाही आहे. इंटेलिजंट क्रिकेटसाठी तो ओळखला जातो. अजय पाटील आला. तो तेवढा विध्वंस कार्य. मैदानावर डायनामिक बॉम्बस्फोट घडावं आणि त्याची फटकेबाजी. अतिजी मालुसरे या संघाचे खंदे समर्थक आहेत आणि बेलवली संघ बॅटिंग करतो. 9 धावा. ओहो हा चेंडू. एक डॉट बॉल. अंपायर सिग्नल वाईट बॉल. सामना कमालीचा असेल. सामना चुरशीचा होईल. 2 वाघांची झुंज सुद्धा म्हणूया. ऑन पेपर क्रिकेटमध्ये कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो. मैदानाच्या खेळावरून तो सिद्ध ठरला जातो. आकाशासाठी आक्रमण सुरू आहे. फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे. धावफलक जरूर पुढे सरकेल. बेलवली बॅटिंग करतो. या बेलवलीनं कालची रात्र गाजवली. आज सुद्धा भिंगारीला पराभूत केलं. आता आरुष 11 SBCC उमरोली. एकूण धावा सेकंड ओव्हर धावा 11. आकाशवर जबाबदारी. ही जोडी जर मैदानावर उभी राहिली तर चांगल्या धावा होतील आणि ती अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षा घेऊन मैदानावर दोन्ही फलंदाज. कोदून काढला. ग्लास केलाय. डीप कडे आलाय. षटकार. तर थोडासा जखमी आहे आज शेर. अजय मात्र जखमी असताना सुद्धा त्याला लढताना पाहिलं. मैदानावर प्रसंग काही असू द्या. छावा ग्रुप, महाराष्ट्र राज्य, अतिश मालुसरे युवा नेतृत्व या स्पर्धेसाठी त्यांची प्रचंड मेहनत. एकूण धावा फलकावर. अजयवर जबाबदारी. टार्गेट सेट त्याला करायचे. प्रसंग कोणता असू द्या हार मानायची नाही. अजय त्यातीलच एक धुरंधर. फ्रंट फुटला आले. पॉवर जनरेट केली.
रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं, पनवेल प्रीमियर लीगमध्ये पाहिलं, बेलवलीच्या ग्रामीण क्रिकेट त्याला फुलवताना पाहिलं, सौजन्यशील क्रिकेट खेळताना पाहिलं. जेवढा मैदानावर आक्रमक तेवढा शांत सुद्धा. मात्र हा सामना महत्त्वाचा आहे. गिरवली नाईट त्यांनी गाजवली. आता जबाबदारी आहे सावध खेळणं. अजयला माहिती आहे थांबणं खूप महत्त्वाचं आहे. अजय आणि कदाचित महागुरू आकाशला माहिती आहे समोर उमरवली आहे. बॉलिंग लाईनअप यांच्याकडे स्ट्रॉंग आहे आणि त्या माइंडसेटकडे इथे प्रवास होते. ABC मध्ये एक मालिकावीर पाहणारो, DEFमध्ये एक मालिकावीर आणि DEFमध्ये एक मालिकावीरवर DK द्वारकानाथ चोरगे बसलेत. धावसंख्या टोटल एकूण धावा 18. सेकंड ओव्हर बेलवली विरुद्ध आरुष 11 SBCC उमरोली. मॅच ऑन. नेक्स्ट बॉल. खोला टाकला. दबाव तंत्राचा वापर. गोलंदाज सुद्धा मॅचमध्ये खूप काय करू शकतात. मात्र ज्या पद्धतीनं आकाश आणि अजय खेळतोय त्याने एक वेगळा चंग बांधलाय. माजी सरपंच भरतजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना गावचा जेव्हा संघ खेळतो तेव्हा गावाचा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो आणि आपण पाहतोय कालच त्यांनी नवीन केलेले फॉर्च्युनर तो एक वेगळा आनंद. आनंदाची डोई, आनंद तरंग. गणेश एकूण धावा 19. ओ लाईन ओळखली, रीड केलंय. अंपायर सिग्नल वाईट बॉल. 4 षटकांचा सामना आहे. सतीशजी पाटील यांची पुढची पिढी, त्यांचा पुढचा भविष्यकाळ भरपूर मागे प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या मित्र परिवारासमवेत एकूण धावा दाफलकावरती टोटल पाहतोय बॅटिंग टीम बेलवली 20. आक्रमण. शॉट लाईक दॅट. अजय पाटील तुफानी पॉवर षटकार. Talking about Ajay Patil, it's a very dangerous batsman, one of the best product. धावांची रन मशीन आहे, चुवा ज्याला ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा जर मैदानावर आकाश आणि अजय उभा राहिला ना तर चांगल्या धावा होतील टीम बेलवलीसाठी. 2 षटकानंतर 26 धावा आहेत. महागुरू आज आमदार चषक बेलवली यशस्वी पर्व. मात्र बेलवली संघ मागील काही दिवस फॉर्मसाठी झगडत होता, मात्र आता तो सूर गवसलाय. प्रचंड मेहनत करतो. समोर पाहुणा संघ आरुष 11 SBCC उमरोली. 2 षटकानंतर 26. आकाश खेळतो 5 मध्ये 8. अजय खेळतोय 4 मध्ये 13. शांत डोक्यानं दोन्ही खेळतात. जेव्हा संधी मिळेल त्यानंतर कॅपिटलाइज करण्याचा त्यांचा प्रयत्न मैदानावर सुरू आहे. लक्ष उद्या मॅचकडे. भरतजी पाटील माजी सरपंच आहेत, त्यांचे काही सहकारी सुद्धा आहेत. लक्ष विद्या. 2 षटकानंतर 26. महागुरू एक उदाहरण आम्ही नक्कीच देऊ. ज्या मिचल मॅचनं विश्वचषकाचा अपमान केला होता मात्र आज T20मधून बाहेर गेला. आपण जरूर पाहिलं असेल. क्रिकेटमध्ये तुमचा स्वाभिमान, क्रिकेटची संघभावना खेळामध्ये खूप महत्त्वाची असते. क्रिकेट इज अ ग्लोरियस चान्स. संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. आकाश खेळतोय, गावासाठी खेळायचं. स्ट्रायकर एंडला आकाश पवार. सामना महत्वाचा. मॅच न्यूट्रल आहे. टार्गेट सेट करायचं. आरुष 11 SBCC उमरोली. कमालीचा सामना, अतिशय रमणीय सामना. मॅच मध्ये किती टार्गेट सेट होणार यासाठी प्रचंड मेहनत होते. पटका बनवला. अप्पर कट डीप कडे. फिल्डर आहे तिथे सिंगल. अजय स्लो गेला. त्याच्या डोक्यात थोडं वेगळं. क्रिकेट म्हणजे प्लस मायनसचं कोड आणि थोडा जखमी आहे. बॅकपेन आहे आणि जखमी असताना सुद्धा तो मैदानावर इंटेलिजंट क्रिकेट दाखवू शकतो. ही गुणवत्ता त्याच्याकडे. भाया शेठ मॅचला एन्जॉय करताना प्रचंड मेहनत. संपूर्ण आमचे सहकारी मॅनेजमेंट, विशाल, भाया, संपूर्ण आमचे असतील मंडळी, साहिल असतील. लक्ष उद्या मॅचकडे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. धावा 27. 27. ओ डीप कडे खेळलाय. दिली चपराक. फिल्डर आहेत. बघा इथे चांगला कॉन्फिडन्स. महागुरू असं म्हटलं जातं मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग. आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं धाडसाशिवाय काही शक्य नाही आहे. आणि आता आपण पाहतो तो धाडस दाखवावं लागेल. मॅच ऑन आहे.
बेलवली विरुद्ध सामना रंगतो आरुष 11 SBCC उमरोली. मॅच ऑन. आकाश पवार, अजय पाटील धावसंख्येचा डोंगर उभा करायचा. शांत डोक्याने खेळतात. धावा 28. ओ फटका बनवला. कठीण गोलंदाजीचा करपूस समाचार डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि इथे प्रयत्न होईल. गुड रनिंग. बघा दोन्ही भागीदारी. हे बेलवलीचं 24 कॅरेटचं सोने. चला टाळ्या उद्या. बघा संयमाने सुद्धा ताकदवान गोलंदाजीचा सामना करता येतो आणि या चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक. अजयच्या डोक्यात वेगळे, आकाशच्या डोक्यात वेगळे. पहिला गडी बाद झाला राकेश ज्यांनी योगदान दिलं फक्त केवळ 1 आतापर्यंत. अजूनही थर्ड ओव्हर 3 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी. धावा झाले 30. सज्ज होईल पुन्हा एकदा आकाश पवार. फ्रंट फुटला आले. कंप्लीट टेक्निक पॉवर जनरेट केली. डीप कडे आहे आणि आलाय हा फटका चौकार. आरुष 11 नावाने खेळतो SBCC उमरोली. गोलंदाज भावेश लोंगले. आकाशसाठी लाईन ओळखलं. थोडा दबाव आहे. सी द प्रेशर. वाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकतो. किती धावांचं टार्गेट सेट होईल. 12 आनंदाची पर्वणी. गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीचा आमदार चषक. सुंदर नियोजन, तेवढं छान मॅनेजमेंट, पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान, प्रत्येकाला मान दिला जातो आणि बेलवली इथं माणुसकी जपली जाते. आज आपण पाहते संपूर्ण पाहुणे मंडळी. लक्ष उद्या मॅचकडे. भावेश एकूण धावा दाफलकर 35. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डीप कडे आणि आला हा सनसनाटी. नक्कीच लक्ष उद्या मॅचकडे. महागुरु बेलवली म्हटलं तर राजकीय व्यक्तिमत्व भरतजी पाटील असतील, सतीशजी पाटील असतील, दिनेश पाटील सर असतील, मच्छिंद्र पाटील असतील आणि आपण पाहतोय माजी सरपंच भरत पाटील. नक्कीच मी सांगेन का वाहत्या नदीप्रमाणे आपण काम करा. कचरा आपोआप दूर होईल. आनंद बुवांकडून या चेंडूवर चौकार आला. आकाशला 1000. ओहो विकेट मिळाली. मात्र काही अंशी का होईना थोडा दबाव आहे. पाहिजेस 7700 अर्थात बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भरतदादा पाटील साहेब यांच्या वतीने आज सागर इथे आलेले आहेत. सागर तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. आमचे मनोहर आलेले आहेत बघा. यापूर्वी सर्व समालोचकांना त्यांनी कॅश प्राईज दिलेले आहे. आज सागर आणि मनोहर तुमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि तिन्ही पंचांसाठी प्रणव इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा भरतदादा पाटील माजी सरपंच बेलवली यांच्या वतीने 1500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अतिश मालुसरे छावा ग्रुप ते सांगतात चांगल्या गोष्टींना नेहमी नजर लागते. आणि बाद झाला आकाश. नक्कीच भरतजी पाटील, सतीश पाटील, दिनेश पाटील सर असतील, मच्छिंद्र पाटील. बेलवलीसाठी तुम्ही असंच काम करत राहा. वाहत्या नदीप्रमाणे काम करा. कचरा आपोआप बाजूला होईल. कोणी 2 6 2 षटकार आनंद बुवा यांच्या वतीनं महागुरु बक्षिसाची गंगा घेऊन आलेत. 1000 हात धुवून घ्या. चला इथे रामदास पाटील यांच्या वतीने सुद्धा 2 चौकात 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. 3 सुप्रसिद्ध षटकार. डान्सर. 3 षटकानंतर 39. अजयचा हा धूम धडाका. या संपायर सिग्नल नो बॉल. षटकार.
कुठे दिसतच नाही. षटकाराला धावा फलकावरती टोटल एकूण धावसंख्या टोटल पाहू शकता. टोटल रन्स जीतीची लाईव्ह मागूर सामना महत्वाचा अतिशय गुणवत्तेची लढाई. आणखीन एक आक्रमण डीप स्कोअर लेगला फिल्डर आहे तिथे सिंगल अजय शांत डोक्याने खेळतोय. धावांची भूक आहे धावांचा अंगरण्याचे एक धावेने धावफलक पुढे सरकला. बॅटिंग टीम गावदेवी बेलवली संघ पोहोचलाय मैदानावर नॉट आउट खेळतोय. आनंद बुवांकडून जे आमचे जे जयदास पेंटर आहे त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं प्राईज आलेत. आनंद बुवा यांच्याकडून त्यांचा आम्ही आभार मानतो. कलेला महत्त्व देताना आनंद बुवा यस आपलं मनपूर्वक धन्यवाद. चेंडू शिल्लक 47 झालेत. आरुष 11 SBCC उमरोली कर्जत बेलवली बॅटिंग करतोय. धावा 47 5 बॉल बाकी. मॅच ऑन आहे. किती धावांचं टार्गेट सेट होईल. सूरज सावंत फटका बनवला डीप कडे आलाय धोपटलाय आणि हा षटकार. बच्चू पवार सांगतात टिचकी शॉट. क्या बात आहे. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग टीम गावदेवी बेलवली धावा झाल्या 53 50 रन्स कंप्लीट. चला आवाज येऊ द्या बेलवलीकर. तेजस चायनीजचे ओनर्स तेजस पाटील. चेंडू शिल्लक 4 धावा 53. आक्रमण आणखीन एक दबाव निर्माण झालाय. आरुष 11 SBC उमरोली चौकार. थोडे मागे गेलेत कारण मीटिंग महत्वाचे. मुख्यमंत्री कोण होणार हे सुद्धा प्रश्न महाराष्ट्राला पडलं होतं. आता वेगळी चर्चा आहे. मॅच कडे लक्ष वेधूया. सामना सूर्य धावा धावफलकावर 57 गडी बाद झाले 2. उपमुख्यमंत्री कोण होणार ती सुद्धा चर्चा महागुरु महाराष्ट्रामध्ये रंगली होती. चेंडू शिल्लक आता असतील 3. बॅटिंग करते सूरज सावंत. मैदानावर तो उभा आहे. षटकार चौकार नैसर्गिक खेळ दाखवते. 2 मध्ये 10. स्लोवर 1 प्रहार केला डीप कडे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. सामना पाहायला मजा येणार. लक्ष विद्या मॅच कडे. घरच्या मैदानावर जेव्हा खेळतो तेव्हा अनेक जबाबदारी असतात. मच्छिंद्र पाटील सतीश दादा असतील प्रचंड मेहनत पाहुण्यांचा यथोचित सन्मान करताना. आणि आपण पाहतोय सतीश दादांची जिगरी आहेत. ओ हो काय फटका खेळलाय. आकर्षक नेत्रदीपक क्लासिक CLASS. पाटील साठी जखमी असताना सुद्धा वाघ लढला आणि गावासाठी खेळला. आवाज येऊ द्या बेलवलीकर. 64 धावा 2 गडी बाद. लास्ट बॉल 8 मध्ये 27 अजय पाटील. आणखीन एक तोच प्रयत्न डीप कडे खेळलाय. फिल्डर आहेत तिथे चेतन. आरुष 11 SBCC उमरोली हा सुद्धा ताकदवान संघ आहे. आणि महागुरु जेव्हा 2 चांगले संघ येतात ना तेव्हा चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. चला अजयचं कौतुक होऊ द्या. चांगला खेळला. जखमी असताना सुद्धा तो लढला. जसं आतिश मालुसरे छावा ग्रुप त्यांनी सांगितलं. खरं तर तो खेळत नव्हता रेस्ट करत होता. मात्र आतिश मालुसऱ्यांनी त्यांना मोटिवेट केलं. गावासाठी खेळावं लागेल. गावच्या प्रतिष्ठेसाठी खेळावं लागेल. आणि अजय खेळला. तो आला त्यांनी गाजवलं. मैदान पेटवलं. टाळ्या होऊ द्या. 9 मध्ये 28 तुफानी.
सूरज खेळला 11 आणि 4 षटकानंतर टार्गेट सेट केलं. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य असेल. उत्तरार्ध कसा असेल? 66 धावांचं लक्ष्य. यस महागुरु. बच्चू पवार मच्छिंद्र दादा पाटील तुम्हाला शोधतात बघा. काय पर्सनल काम आहे तुमचं बघा. चला, चिखले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाने जोपासलेला आहे, पवार यांच्या समवेत आपण याचे योग्यदादा यावा व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. चला, आमचे योगेश पाटील बघा, भाई आहेत, आगली वेगळी खऱ्या अर्थाने विचारधारा. चर्चा सुरू आहे, स्पर्धा यशस्वी झाली. जयदास पेंटर बघा, ती सुद्धा एक कला आहे. पाटील या, पवार या, दीपक पवार, योगेश पाटील या दादा, प्रवीण चोरगे, जगन्नाथ पवार या, उमेशा, अनंत चोरगे दादा आपण या व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे. सुरेश शेठ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे सुपुत्र सतीश दादा यांचे खास ते परममित्र सिद्धू पाटील आणि रोहित पाटील या व्यासपीठावर या. सिद्धू या, रोहित आपण या, स्वागत आहे तुमचं. समीर लोंगले उमरोली, तुमचं मनप्रभू स्वागत. 2 संघाने घेताना कैरे आणि तोंडरे या लकी ड्रॉ केली जाणार आहे. या, शुभम पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना, प्रणय लोंगले उमरली या, आपल्याला स्टेजवर आम्ही आमंत्रित करतो. या आमचे तेजेश मामा तुम्हाला इन्व्हाइट करतात. या, चला खेळ स्टार्ट. ओ टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच महागुरु. जीतने के लिए टारगेट है 66. पहली गेंद, पहली सफलता, जश्न का माहौल. जिसको हाथ लगा रही है सोना बना रही है बेलवली क्रिकेट टीम. अभिषेक को पहला ओवर फेंकते हुए हमने कभी नहीं देखा, लेकिन आज मौका मिला घरेलू मैदान के ऊपर और पहली गेंद के ऊपर यह सफलता आई. अजय पाटिल की क्या वो जबरदस्त पारी थी. आतिश मालूस ने जिन्होंने बताया था कि आपको गांव के लिए खेलना है, जैसे कहते हैं ना कि बाबूशाह हमेशा कहते हैं कि भूखा शेर हमला करता और जख्मी शेर तबाही तबाही, और वो अजय पाटिल की तबाही थी. 65 बने और 66 का टारगेट.
चला ओ टू मनोहर पाटील. पहली गेंद के ऊपर सफलता आई थी, दूसरे गेंद के ऊपर चौका आया. 66 का टारगेट है. मुकाबला छोड़ेगी नहीं उमरोली टीम. मजा आएगा मुकाबले में. अभी की ये अगली गेंद, तीसरी गेंद आएगी ओवर की. अच्छी गेंद है इस बार, छक्का बल्लेबाज को. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. कमाल की यहां पर गेंदबाजी का नजारा दिखाते हुए पहली गेंद के ऊपर सफलता आई. सॉफ्ट डिसमिसल था, अच्छा कैच लपका. भावेश और शरद आए थे, लेकिन अब रत्नदीप शरद के आउट हो जाने के बाद बल्ले का किनारे का एक चौका जरूर मिला था. 3 गेंदें गुजर चुकी है. या स्पर्धेकरता निलेश नथुराम म्हात्रे माजी सरपंच कोण ग्रामपंचायत ball. यांच्या वतीने 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य, त्यांचा मनपूर्वक आभार. तो बिल्कुल ये गेंद आएगी वाइट. अभी छोड़ के पहली गेंद के ऊपर सफलता, दूसरी गेंद के ऊपर चौका. रन बने हैं टोटल 5. 1 विकेट के नुकसान के ऊपर जीतने के लिए 66 की दूरी है. बड़ा ओवर ढूंढ रही है मैदान में उमरोली टीम. गेंदबाज तैयार ओवर द विकेट से. अभी छोड़ के तेज गेंद थी अभी की. लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जरूर मौजूद है. राकेश मात्रे आएंगे डीप एक्स्ट्रा कवर से. सिंगल आएगा इस गेंद के ऊपर. सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ता. मैदान के अंदर बल्लेबाजी गेंदबाजी करने वाली गांवदेवी बेलवली क्रिकेट टीम को उमरोली के सामने खेलते हुए बड़ा ओवर चाहिए. पावर प्ले में पावर दिखानी पड़ेगी, लेकिन अब तक शांत है माहौल. 6 रन बने हैं 3 गेंदों के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर. अगली गेंद आएगी अभी छोड़ के. स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज भावेश. गति में मिश्रण किया, खिलाड़ी मौजूद है. अच्छी फील्डिंग. रन रोके, रन बचाए अपने टीम के लिए. क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है. सिंगल आएगा, सिंगल की मदद से पारी आगे बढ़ेगी. रन बने हैं टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी शेष है. अभी छोड़ के सामने बल्लेबाज रत्नदीप. बड़े स्ट्रोक की तलाश, चौके छक्के चाहिए. बाउंड्रीज का खेल बचा है अब यहां से उमरोली टीम के लिए. अगली गेंद अभी की. तेज गेंद आई इस बार. पूरी तरीके से सरप्राइज कर रहे हैं मैदान में. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है. 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखे जा सकते हैं. अच्छी कोशिश गेंदबाजी से. रन रोक रहे हैं. डॉट गेंदों से और दबाव बढ़ता चला जाएगा. स्कोरबोर्ड के ऊपर 4 ओवर में जब आपको 66 बनाने होते, ये लंबा टारगेट. दिल्ली यहां से काफी दूर है, लेकिन बड़े स्ट्रोक के सिवा चारा नहीं है. और वो बड़ा ओवर आना भी जरूरी होता है. 1 ओवर में 2-3 बड़े हिट चाहिए, लेकिन उसको रोका है अभी सोरगे ने अब तक शरद के आउट हो जाने के बाद. अंतिम गेंद ओवर की. आड़ा बल्ला घुमाया. गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं. पहले ओवर की समाप्ति. रन बने हैं टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. आने वाली गेंदें 18 और 59 रनों की है दूरी. पहले ओवर में 7 रन बने. 59 रनों की दूरी. लगभग हर एक ओवर में 20 रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए. थोड़ा सा फास्ट खेलना है दोस्तों. 12:22 हो चुके हैं. 66 रनों का टारगेट था. प्रणीत गायकर गेंदबाजी में आएंगे. सामने बल्लेबाजों के ऑन स्ट्राइक भावेश. रत्नदीप की बात करेंगे. 1 चौका उन्होंने जरूर दिखाया था, लेकिन 2 गेंदें उन्होंने डॉट भी खेली. पहले ओवर में केवल 7 बने हैं. लंबा ओवर चाहिए, बड़ा ओवर चाहिए, बड़े स्ट्रोक चाहिए. ओवर द विकेट से ये गेंद बल्ले के निचले हिस्से में बिल्कुल गेंद आई. अभी सोर गए हैं पीछे. सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर. 1 से ज्यादा कुछ नहीं है. 5 खिलाड़ी 30 गज के बाहर नजर आएंगे. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा.
सिंगल के मदद से रन बने हैं टोटल 8। इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय राजेंद्र पाटील साहेब कोलखे यांचं इथे आगमन होत आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में, अभी स्वर्ग गेंद के नीचे और बल्लेबाज आउट, सफलता। मैदान में हम जरूर जाएंगे दोस्तों। रन बने हैं टोटल 9 रन। प्रणीत तैयार, गति में मिश्रण किया, बिल्कुल छक्का है इस गेंद को। खिलाड़ी मौजूद है पीछे, एक से ज्यादा कुछ नहीं। सतीश भाई पाटिल इनकी ये क्रीड़ा प्रतियोगिता, उनके साथ में कंधे से कंधा मिलाकर योगेश दादा पाटिल, हमारे शेखर पाटिल, उनकी ये धुन भी हमने सुनी थी कि कोई नहीं है टक्कर में, सब पड़े हैं चक्कर में। और यहाँ पर एक कमाल की क्रीड़ा प्रतियोगिता उनके माध्यम से आई। गावदेवी टीम बेलवली, इनके माध्यम से हम जरूर देख सकते हैं। अगली गेंद बल्ले के निचले हिस्से में जरूर गेंद आएगी, पीछे खिलाड़ी मौजूद है, माहौल शांत है पूरी तरीके से। दर्शक, घरेलू दर्शकों का भी सपोर्ट पूरी तरीके से गावदेवी बेलवली क्रिकेट टीम को। और जब भी टीम उतरती है, चाहे कितने भी दूर मुकाबला हो, सभी गांव के दर्शक, इस टीम के सपोर्टर्स मैदान पे पहुंचते हैं। मैंने कई बार देखा है बेलवली के दर्शक जितने होते उतने किसी टीम के दर्शक साथ नहीं होते। और निश्चित तौर पर यह सपोर्ट है, यह प्यार है क्रिकेट के प्रति। तेजस पाटिल, हमारे समीर पाटिल भी मौजूद है। इस बार आधा बल्ला घुमाया था, जोरदार अपील, बल्लेबाज आउट, सफलता मिल जाएगी। रायगड जिल्ह्यात नावले ते करता बघा सन्माननीय मच्छिंद्र पाटील, व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार, यांच्या वतीने स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल मच्छिंद्र दादा पाटील तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि गावदेवी एंटरप्राइजेस विलास शेठ पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल विलास दादा तुमचाही मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. अंतिम गेंद थी, काफी रुकना पड़ा इस गेंद को बल्ले तक आने के लिए। अच्छी फील्डिंग अभी के मिड विकेट में, रन मिलेगा केवल एक रन के मदद से। 2 ओवर की भी समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 12। जीत की बात होगी 27 के औसत से, अभी भी जीतने के लिए 54 रनों की है जरूरत आने वाली 12 गेंदों के ऊपर। चला क्षेत्ररक्षणाची ना गावदेवी बेलवली, चला रेडी. सूरज सावंत आएंगे गेंदबाजी में। 12 गेंदों में 54 रनों की जरूरत है। 9 छक्के मुकाबला आपका है टीम उमरोली। बड़े स्ट्रोक की तलाश थे, खिलाड़ी मौजूद, एक और सफलता। लगभग इस मुकाबले में शिकंजा कस रही है गावदेवी बेलवली।
तर रोशन पाटील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत आहे, त्यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मैदान में हम जरूर जाएंगे. हमारे अविनाश पाटिल, क्या बात है, जश्न मनाते हो. आज की रात होगी जश्न की रात. कुछ महीनों पहले बेलौली में मेला लगा था, मानो किसी की हल्दी थी. हर एक घर के बाहर टेंट लगे हुए थे, मजे बहुत आए थे. और आज उसी तरीके का जश्न गांव में मनाया जाएगा. और टीम भी हावी है यहाँ पर, क्योंकि जीतने के लिए आने वाली गेंदें बची है 11 और जीतने के लिए अभी भी 54 की आवश्यकता. हमारे मच्छिंद्र मामा एंजॉय करते हुए इस टूर्नामेंट को, क्या बात है. सूरज सावंत एक बार फिर से तैयार, थोड़ी सी दबाव में नजर आती भी. उमरोली क्रिकेट टीम मैदान में पूरी तरीके से हौसला गंवा रही है. सूरज सावंत लगातार ये दूसरी गेंद डॉट है. पहली गेंद के ऊपर सफलता आई थी, दूसरी गेंद डॉट आई है. उमरोली क्रिकेट टीम की असली ताकत पिछले कई दिनों से हम सुन रहे हैं, इनकी ताकत गेंदबाजी है, गेंदबाजी है. और जिस तरीके से शुरुआत करी थी बेलौली ने, पहले शांत था माहौल, लेकिन अंतिम क्षणों में रन बटोरे थे. इस बार अच्छा स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी पीछे मौजूद, मौका बनेगा. आकाश पवार मौजूद थे, कोई गलती नहीं होगी, एक और सफलता मिल जाएगी. आधी सेना पवेलियन में वापस. बंधू प्रेम, प्रेमल भाऊ, कारण मित्रासारखा खऱ्या अर्थाने बघा, मित्रासारखा भाऊ, भावासारखा मित्र. कोशिश हुई थी यहां पर रिवर्स की, डॉट गेंद की समाप्ति हुई थी. क्या बात है. और जो गाना, जो संगीत आया था हमारे दिनेश जी पाटिल बंधु आनंद बुआ, इनके ओर से 500 रुपए का इनाम है. डीजे बंटी आपके लिए, क्या बात है. आनंद बुवा सांगडे. चला, अतिशय सुंदर मनोर इथे बघा, विकेट प्राप्त झाली. एक सुंदर संगीत ऐकलं आपण दिनेश बंधू आणि त्यांचे बंधू उमेश पाटील बघा. म्हणून असं म्हटलं जातं, मैत्रीच्या दुनियातील राजा माणसं, राजासारखा मन, मनासारखा राजा, भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ. भाऊ आहेत एकमेकांचे, परंतु मैत्रीचा संबंध सुद्धा खऱ्या अर्थाने ते मित्रासारखे भावाप्रमाणेच वागतात. म्हणून त्यांना बंधुप्रेम या नावाने खऱ्या अर्थाने आपण सर्वजण प्रेमाने संबोधतो. इथे दिनेश बंधू, आमचे बेलुली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि शिवभक्त समालोचक यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज आमच्या समालोचन ग्रुपसाठी आलेले आहे. त्यांचा मनपूर्वक आभार आमच्यासाठी, परंतु ते समालोचन ग्रुप, ऑल ग्रुप. चला, तुमचा आम्ही मनपूर्वक आभार. छह गेंदों का खेल बचा हुआ है. जीतने के लिए 54 की जरूरत है. चलो बेलौली टीम, एक साथ आना नहीं है दोस्तों, मुकाबला तुरंत शुरू करना है. थोड़ी सी देरी आप कर रहे हैं, आयोजकों का यहां से हमें कॉल आता हो, नहीं तो सीधा आपको 5 रनों की पेनल्टी होगी. चला, सूरज साठी गौरव पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि या स्पर्धेचे आपले केंद्रबिंदू आदरणीय एकच वादा सतीश दादा पाटील यांच्या वतीने 500 रुपये. आणि अनंत पवार माजी उपसरपंच त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. रोशन पाटील एमएसबी बघा, त्यांच्या वतीने 500 रुपये. आणि मच्छिंद्र दादा, एकच वादा, दमदार मच्छिंद्र दादा 500 रुपये. राकेश तैयार है. अच्छा स्ट्रोक इस बार, खिलाड़ी मौजूद, एक और सफलता. कमाल की गेंदबाजी.
एक और विकेट मैदान के बाहर। तो नो गेंद करा रहे अंपायर द्वारा। थोड़ा सा ध्यान हमारा भटका था दोस्तों, सॉरी फॉर दैट। फ्री हिट की ये गेंद, इसका पूरा फायदा उठाएंगे और गेंद जाएगी सीमा पार। भावेश के बल्ले से ये धमाका निकल। राकेश मात्रे तैयार, भावेश के लिए गेंद थी, डाउन द ग्राउंड खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी है आकाश, सिंगल आएगा इस गेंद के ऊपर। औपचारिकता बची है, मुकाबले से मजा बिल्कुल निकल चुका है। 2 गेंदें पूरी हो चुकी है इस ओवर की, पहली वाइड, दूसरी नो, फ्री हिट के ऊपर छक्का आया था और ये सिंगल। तीसरी गेंद ओवर की, पटकी भी गेंद, पुल किया, आकाश से पीछे, एक और सफलता है। नया खिलाड़ी मैदान के अंदर मयूर, एक ही रन है, सिंगल आएगा सिर्फ। ऊपरी क्रम के बल्लेबाज नहीं चले। शरद का पहली गेंद के ऊपर वापिस जाना, रत्नदीप का उनके पीछे पीछे चले जाना, हर्षल का ना चलना, ये प्रमुख कारण थे कि टीम पिछड़ रही है उमरोली टीम। 1 रन जरूर यहां से मिल, रन नहीं लिया इस गेंद के ऊपर। इस सत्र की बात करेंगे, केवल 1 छक्का निकला था जो भावेश ने दिखाया था। क्या बात है, अंतिम गेंद के ऊपर गेंद जाएगी सीमा पार, छक्का, लेकिन मुकाबला जीता